स्थिती सुधारली नाही तर सगळं संपेल. ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा. कोरोना युद्ध आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारत पुन्हा गरिबीत ढकलला जाणार. नेदरलँड दौऱ्यामध्ये मोदींकडून चिंता व्यक्त. कथित ऑडिओ क्लिपमुळे राष्ट्रवादीतील धुसफूस शिगेला. अजितदादांबद्दल आक्षेपार्ह बोलतानाची क्लिप सुनेत्रा पवारांकडे. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीच्याच एका नेत्यानं सुनेत्रा पवारांना ऑडिओ क्लिप ऐकवल्याची सूत्रांची माहिती. ऑडिओ क्लिपमध्ये एक नेता अजितदादांवरती खालच्या भाषेत बोलत होता. अनुभवी नेत्यांना सहजासहजी कुणी डावलत नाही. आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया. तर आदिती तटकरेंचं पद सुनील शेळकेंना दिलं जाऊ शकतं, रोहित पवारांचा दावा. नीट पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत. विद्युतनगर भागातील एका कुटुंबाची सीबीआयकडून 8 तास चौकशी. मुलीसाठी 5 लाख रुपयात नीटचा पेपर खरेदी केल्याचा आरोप. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी प्राध्यापिकेवरती महाविद्यालयाची कारवाई. मनीषा मांढरेवर शिस्तभंगाची कारवाई. 7 महिन्यानंतर मनीषा निवृत्त होणार होती. वाशिममध्ये पेट्रोल पंपावर हाणामारी. नंबर लावण्याच्या कारणावरून काही जणांमध्ये वाद. डिझेलच्या कॅनने एकमेकांना मारहाण केल्याचा प्रकार. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्याच्या नसरापूर प्रकरणामध्ये विशेष न्यायालयात आज सुनावणी. पुणे पोलिसांकडून 1100 पानांचं आरोपपत्र दाखल. 50हून अधिक नागरिकांचे जबाब नोंदवले. पुण्यामध्ये बापाचा मुलावरती ऍसिड हल्ला. मुलगा खर्चाला पैसे देत नसल्याच्या रागात ऍसिड फेकलं. कोथरूड परिसरातील केळेवाडी भागातली घटना. ससून रुग्णालयात तुषार कदमवर उपचार सुरू. धाराशिवच्या भूममधील राड्या प्रकरणी 150 जणांवर गुन्हे दाखल. 35 जणांना अटक. आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. गोलाई चौकात झेंडा लावण्यावरून 2 गटात वाद झाला होता.